हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आजचा रेसिपी आहे कच्चा भोपळ्याची भाजी. आणि ते कसं करायचं शेअर केलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ बघून तसं सोडू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. इकडे बघा, तिकडे अर्ध भोपळा आहे. ते अर्ध भोपळा इकडे कट करून घ्यायचं आहे. इकडे बारीक बारीक मी कट करून घेतलेलं आहे. एवढं झालेलं आहे बघा अर्ध भोपळ्याचं. आणि इकडं मिरच्या, कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो सर्व मसाला घ्यायचा आहे. आणि इकडं कलबत्तामध्ये बारीक मिरच्या आता मोडून घ्यायला लागलो आहे. मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण, हळद आणि जिरं हे सगळं टाकून जरासं मीठ टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे. आणि कलबत्तामध्ये इकडे बारीक करून घ्यायला लागलो आहे मी. आणि हे रेसिपी चुलीवर करायला लागलो आहे. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. इकडं मसाला बारीक झालेला आहे. आणि इकडं चुलीवर कढई ठेवलेलं आहे. तेल पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो आता व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता जरासं हळद टाकलेला आहे. आणि गरम मसाला, धने पावडर हे सर्व मसाला टाकून आणि परत भाजून घेतो. आणि इकडं कलबत्तामध्ये बारीक करून घेतलेला मसाला पण टाकलेला आहे. थोडंसं आणि चवीनुसार मीठ पण टाकतो. आणि इकडं कट करून घेतलेला भोपळा ते पण त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी घालायचं नाही जास्त, थोडंसं पाणी घालायचं आहे. मी आता कलबत्तामध्ये मसाला वाटून घेतलं होतं, त्यातलं जरा पाणी राहिलेलं आहे, तेच पाणी टाकतो. आणि त्यावर जरा 5 मिनटं चुलीवर ठेवतो. इकडं झालं आहे मस्त भोपळ्याची भाजी. तर या जेवायला तुम्ही पण. आजचं संध्याकाळचं जेवण आहे भोपळ्याची भाजी, भाकरी हे सर्व आहे. काय काय आहे बघा. आणि प्लीज कमेंट करा कसं झालं आहे. टोमॅटो सार केलेला आहे. आणि कच्चा भोपळ्याची भाजी आणि खरडा आणि चुलीवरची मस्त भाकरी. चला या तुम्ही पण जेवायला. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. बाय बाय.